इराण आणि इस्रायलची युद्धविरामाला सहमती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. 24 तासानंतर 72 दिवसांच्या युद्धाचा शेवट होणार. ट्रम्प यांचं ट्विट. तर इस्रायलसोबत युद्धबंदी संदर्भात एकमत झालं नाही. इस्रायलनं हल्ला केला नाही तर इराण सुद्धा हल्ला करणार नाही. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अगारची यांचं ट्विट. इराणकडून अमेरिकेचे एअरबेस टार्गेट. इराणनं अमेरिकेच्या बेसवर 10 मिसाईल्स डागल्या. कतारमधील अमेरिकेच्या एअरबेसवर 10 मिसाईल्सने हल्ला करण्यात आला. कतारनंतर इराकमधल्याही अमेरिकन एअरबेसवर इराणचा हल्ला. मिसाईल जमिनीवर पडण्याआधीच नष्ट केल्याची इराणची माहिती. तर खबरदारी म्हणून हवाई क्षेत्र बंद करण्याचा इराकचा निर्णय. इराणनं केलेल्या हल्ल्यानंतर जगभरातील अमेरिकन एअरबेस अलर्टवर. सौदी, कुवेत, जॉर्डनमधील अमेरिकन एअरबेस अलर्ट मोडवर. एका आठवड्यापूर्वीच कतारमधून सर्व लष्करी उपकरणं हटवली होती. इराणनं रिकाम्या हवाई तळांवर हल्ला केला. व्हाईट हाऊसकडून स्पष्ट. तर कतारमधील अल उदेद एअरबेसवरचं नुकसान नाही. अमेरिकन अधिकाऱ्यांची माहिती. इराणच्या हल्ल्यानंतर ट्रम्प यांची सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक. ट्रम्प मोठा निर्णय घेण्याची शक्यता. अमेरिका इराणला उत्तर देण्याच्या तयारीत. इराणनं अमेरिकेच्या हवाई तळांवर हल्ला केल्यानंतर इराणच्या नागरिकांकडून जल्लोष साजरा. बाईक रॅली काढत इराणच्या नागरिकांकडून जल्लोष. इराणनं केलेल्या हल्ल्याच्या कतारकडून निषेध. संरक्षण दलानं हा हल्ला हाणून पाडला. कतारच्या सैन्य दलाकडून अधिकृत माहिती जारी. आम्ही अमेरिकन तळांवर हल्ला केला. कतारला कोणताही धोका नाही. इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचं स्पष्टीकरण. हवाई क्षेत्र बंद करण्याचा कतारचा निर्णय. इराण आणि इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर हवाई क्षेत्र बंद करण्याचा निर्णय. कुवेतकडून देखील हवाई क्षेत्र तात्पुरतं बंद करण्याचा निर्णय. इराण इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर हवाई क्षेत्र बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा हात तर नेत्यानाहूंचा गळा कापला पाहिजे. इराणचा जनरल इब्राहिम जब्बारीचं वक्तव्य. इराणनं अमेरिकन एअरबेसवर हल्ला केल्यानं जगभरात चिंतेचं वातावरण. भारतीयांना सावध राहण्याचं कतारमधल्या भारतीय दूतावासाकडून आवाहन. इराणच्या फोर्डो अणुकेंद्रावर पुन्हा एकदा हल्ला. एपी वृत्तसंस्थेला हवाल्यानं मोठी बातमी. इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांकडून रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणनं रशियाकडे पाठिंबा मागितला. इस्रायलकडून इराणच्या 6 लष्करी तळांवर हल्ला. इस्रायलच्या 15 लढाऊ विमानांकडून इराणवर हल्ला. तर इराणकडून पुन्हा इस्रायलवर क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यात आला. पहाटे 3 वाजता इराणी क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यात आला. इस्रायली हल्ल्यामुळे इराणमध्ये आतापर्यंत 950 जणांचा मृत्यू तर 3450 पेक्षा अधिक नागरिक जखमी. मानवाधिकार संघटनेनं ही माहिती दिली. रशिया, चीन, पाकिस्तानकडून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये युद्धबंदीचा प्रस्ताव. अमेरिकेचे हल्ले धोकादायक आणि स्वीकारण्यायोग्य नाहीत, रशियाचं मत. मध्यपूर्वेतील विमान उड्डाणांना विलंब होऊ शकतो. इंडिगोकडून प्रवाशांना सूचना जारी. संबंधित अधिकाऱ्यांसोबत समन्वय साधून परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचं इंडिगोकडून स्पष्ट. मुंबई आणि उपनगरामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची हजेरी. दादर, हिंदमाता, सायन, लोअरपळ परिसरामध्ये पावसाची हजेरी. वसई विरारमध्ये पहाटेपासून जोरदार पाऊस. पालघर जिल्ह्याला हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी. आज माळेगाव साखर कारखाना निवडणुकीची मतमोजणी. बारामतीमधील प्रशासकीय भवनामध्ये सकाळी 9 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार. अजित पवार आणि चंद्रराव तावरे यांच्यामध्ये खरा सामना. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आज बीडच्या विशेष न्यायालयामध्ये सुनावणी. वाल्मिक कराडनं केलेल्या निर्दोष मुक्तीच्या अर्जावर निर्णय होण्याची शक्यता. मालमत्ता जप्तीच्या अर्जावर देखील निर्णयाची शक्यता. महायुतीच्या समन्वय समितीची आज बैठक. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महत्वाची बैठक. सायंकाळी 6 वाजता शंभूराज देसाई यांच्या पावनगड निवासस्थानी ही बैठक पार पडणार. राज्य मंत्रिमंडळाची देखील आज बैठक. दुपारी 12 वाजता मंत्रालयामध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार.
शिवसेना भवन इथं दुपारी 3 वाजता ठाकरे गटाची बैठक. ठाकरे गटाचे सर्वच नेते बैठकीला उपस्थित राहणार. आज संध्याकाळी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक. संध्याकाळी देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीची आढावा बैठक होणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप आता ॲक्शन मोडवर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी बैठक बोलावली. चंद्रशेखर बावनकुळे चव्हाण, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, अतुल सावे देखील उपस्थित राहणार. भाजप आमदार प्रसाद लाड आज ईडी कार्यालयामध्ये जाणार. मिठी नदी गाळ उपसा घोटाळ्यासंदर्भात ईडी अधिकाऱ्यांशी चर्चा करणार. पुण्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. हडपसरचे ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर आज अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार. विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी न दिल्यानं महादेव बाबर नाराज होते. इंदापूर विधानसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांचा भाजप प्रवेश निश्चित. प्रवीण मानेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. शरद पवार गटाकडून बाहेर पडत प्रवीण माने यांनी इंदापुरात अपक्ष निवडणूक लढवली होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दिल्ली दौऱ्यावर. दिल्लीमध्ये बावनकुळेंनी जे.पी. नड्डा यांची भेट घेतली. राज्यातील विविध संघटनात्मक बाबींवर चर्चा झाल्याची माहिती. निवडणूक आयोगाविरुद्धच्या याचिकेवर मुंबई हायकोर्ट निकाल देणार. 25 जूनला मुंबई हायकोर्टामध्ये निकालाची सुनावणी. 2024 विधानसभा निवडणुकीमध्ये 5 वाजल्यानंतर झालेल्या 76 लाख मतदानावर प्रकाश आंबेडकरांचा आक्षेप. देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी त्रिभाषा सूत्रासंदर्भात बैठक संपन्न. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि दादा भुसे यांच्यामध्ये बैठक. त्रिभाषा सूत्रासंदर्भात राजकीय नेते, साहित्यिकांसोबत चर्चा करूनच अंतिम निर्णय होणार, फडणवीसांची माहिती. त्रिभाषा सूत्राचा शासन निर्णय म्हणजे उपचारापेक्षा इलाज भयंकर. त्रिभाषा सूत्रावरून मराठी अभ्यास केंद्राचं मुख्यमंत्र्यांना पत्र. त्रिभाषेचा निर्णय रद्द करण्याची विनंती. हिंदी भाषेची सक्ती नाही, हिंदी पर्यायी भाषा. 5वी ते 7वीला हिंदी बंधनकारक होती, तो निर्णय मागे घेतला. हिंदी भाषेच्या सक्तीवरून मंत्री आशिष शेलार यांचं स्पष्टीकरण. विधानसभेत शंढ लोक बसलेत. विधिमंडळाच्या कार्यक्रमामध्ये मराठी बोर्ड नसल्यानं मनसेच्या संदीप देशपांडे यांचं वादग्रस्त वक्तव्य. राज्य सरकारच्या कार्यक्रमामध्ये मराठी भाषेतील बोर्ड असतोच. मनसेनं हिंदी आणि इंग्लिशवर आक्षेप घेतला. मात्र हा कार्यक्रम लोकसभेचा. उपमुख्यमंत्री शिंदे यांचं देशपांडेंना उत्तर. संदीप देशपांडेपेक्षा आम्हाला जास्त वाईट बोलता येतं. आमदार त्यांना जागा दाखवतील, त्यांच्यावर हक्कभंग आणतील, गुलाबराव पाटलांचा इशारा. मी कोणत्याही व्यक्तीला नाही तर वृत्तीला बोललो. कार्यक्रम केंद्राचा मात्र महाराष्ट्रात होता. हक्कभंगाच्या कारवाईला सामोरं जायला तयार, संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया. संदीप देशपांडे यांनी तुरुंगात जाण्याची तयारी ठेवावी, प्रताप सरनाईकांचा इशारा. तर विधानभवनामध्ये कधी निवडून आले असते तर त्यांना समजेल, नीलम गोऱ्हे यांची टीका. हिंदी आपल्या देशाची भाषा, तिसरी भाषा हिंदी, त्यात कुणाला आक्षेप घेण्याचं कारण काय? हिंदी भाषेचा विरोध करणं चुकीचं. हिंदी भाषेच्या मुद्द्यावर अबू आझमींची प्रतिक्रिया. महाराष्ट्राचं मराठीपण संपवण्याचं काम केंद्रीय पातळीवरून होत आहे. मराठी शाळा जाणीवपूर्वक बंद केल्या जात आहेत. हेमंत दिवटे, समीर चौगुले यांच्या भूमिकेचं स्वागत. पहिलीपासून हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल. कवी हेमंत दिवटे राज्य सरकारचा पुरस्कार परत करणार. हिंदी सक्तीच्या निषेधार्थ राज्य सरकारचा पुरस्कार परत केला जाणार. 2021 साली हेमंत दिवटे यांना कवी केशवसूत पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. हिंदी सक्तीच्या विरोधात मुंबईमध्ये मनसेची सह्यांची मोहीम. संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन. विभाग रचनेवरून प्रत्येक शाळेबाहेर पालकांची सही घेतली जाणार. ठाकरे बंधूंचे सूर जुळण्याआधीच मिठाचा खडा. आम्ही केमछो वरळी म्हणून कुणाचे पाय चाटले नाहीत. जिलेबी आणि फाफडा, उद्धव ठाकरे आपडा असंही म्हणालो नाही. राऊतांना उत्तर देताना देशपांडे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचलं. युतीबाबत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे काय बोलतात हे महत्त्वाचं. मिठाचा खडा टाकणाऱ्यांकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. ठाकरेंच्या शिवसेनेतील सुषमा अंधारे यांचं संदीप देशपांडेंना प्रत्युत्तर. संदीप देशपांडेंचं पद मनसेचं आणि
काम भाजपचं. भाजपने देशपांडे यांच्या पत्नीला शासकीय पद दिल्यानं त्यांना ठाकरेंची सेना आणि मनसेची युती होऊ द्यायची नाही. शरद कोळींची टीका. संजय राऊतांनी शिवसेना हायजॅकचा प्रस्ताव शिंदेंकडे मांडला होता. राऊतच सर्वात पहिले फुटणार होते, मात्र शिंदेंनी प्रस्ताव नाकारल्यानं ते थांबले. गुलाबराव पाटील यांचा मोठा दावा. भय आणि भ्रष्टाचारामुळे आमचे आणि पवारांचे आमदार सोडून गेले. गुन्हा या भीतीनं गुलाबराव पाटील देखील गेले. संजय राऊतांचं गुलाबरावांना प्रत्युत्तर. गद्दार कोण यावर पुस्तक लिहिण्याची गरज. सर्वात मोठा गद्दार संजय राऊत. उद्धव ठाकरेंची जी अवस्था झाली आहे त्याला संजय राऊतच जबाबदार. नितेश राणेंचा संजय राऊतांवर निशाणा. मी नाराज नाही, मात्र 8 वेगवेगळ्या निवडणुका जिंकल्यावर थांबावंसं वाटतं. आगामी निवडणुकांची जबाबदारी घ्यायलाही तयार. भास्कर जाधव यांच्याकडून स्पष्ट. सर्वात आधी जाधव सुरतच्या सीमेपर्यंत आले होते, मात्र शिंदेंनी सांगितलं तुमचा विचार नंतर करू. शिवसेनेतील बंडावरून रामदास कदम यांचा दावा. तर जाधवांना जनताच संन्यास घ्यायला लावेल. कदम यांची टीका. भास्कर जाधव हाडाचे शिवसैनिक. शिवसेना वाढीसाठी त्यांचं योगदान आहे. मुंबईत आल्यावर त्यांच्याशी उद्धव ठाकरे बोलतील. भास्कर जाधव यांच्या नाराजीच्या चर्चांवर संजय राऊतांची प्रतिक्रिया. देवेंद्र फडणवीसांनी दिलेले कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण करावं. कर्जमाफी केली नाही तर शेतकरी आत्महत्या अजून वाढतील. निवडणुकीच्या 1 महिना आधी कर्जमाफीची योग्य वेळ येणार का? माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा फडणवीसांना सवाल. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. वारीसंदर्भातील वक्तव्यावरून टीका झाल्यानंतर अबू आझमी यांचं स्पष्टीकरण. मी कोणत्याही धर्माबाबत बोललो नाही. कोण काय बोलतो याकडे मी लक्ष देत नाही. आझमी यांचं वक्तव्य. अबू आझमी मुघलांच्या औलाद. येणाऱ्या अधिवेशनामध्ये अबू आझमीचं थोबाड पडू. गोपीचंद पडळकरांचा आझमींना इशारा. अबू आझमी आणि भाजप एकाच नाण्याच्या 2 बाजू. अबू आझमीची एक पिल्लू सोडायचा आणि भाजपनं हिंदू मुस्लिम वादाचा फायदा घ्यायचा हे ठरलेलं आहे. काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबो. अबू आझमींनी वारीवर बोलण्याची हिंमत करू नये. त्यांनी त्यांच्या रोज वर येणाऱ्या गॅस सिलेंडरवर बोलावं. आम्ही उद्या हज यात्रेवर प्रश्न उपस्थित केला तर चालेल का? नितेश राणेंची अबू आझमींवर टीका.